तर आम्ही बनवणार आहे बघा चिकन आज सुकानी पातळ. मसाल्याची तयारी चालली आहे. गुरुजी पप्पा म्हणत होते मटण आणूया, पण मटण काय आणणार नाही कारण गेल्या वेळी मटणच आणलेलं, म्हणून म्हटलं चिकनच आणूया. कारण काय आहे मटण आम्ही चिकन नको, प्लीज चिकन नको. चिकन नको आहे. अगं बाय पण पाऊस किती पडतोय, पप्पा कधी जाणार बाईकवर? आगरी पाडी असं आम्ही मटण आणतो, इतकं मटण नाही खात बरं का. तर असा विषय आहे. एवढी वेळ आता चिकन आणूया, पुढच्या वेळी नेक्स्ट टाइम मटण आणू. हा पेड्या मग बघा सुकं पातळ करणार आहे. त्याची चालली आता तयारी. मसाला करायचा चाललाय, लसूण सुलती आहे. आज कंटाळा लय आलाय खरं तर. आता गुन्नूला परत जायचंय ट्युशन, कारण आता एक्झामचा टाइम टेबल आले ना, त्याच्यामुळे आता टीचर आमच्या काही बसत नाहीत ते, असा विषय आहे ना गुन्नू. हो मम्मा, आज EVS 1 आणि EVS 2 आहे ना? हो आज EVS 1 आणि 2 सांगितलं, म्हणजे जेवढं शिकवून झालं ना ते झालंय त्याचं खरं. आता हे टीचरनं मग रिव्हिजन चालू केले. आणि आमचे ट्युशन टीचर काय करतात, जसं शिकवल ना तसं रोजच्या रोज आपलं घेते ते, असा विषय आहे. चला आता मी सोलते लसूण. अजून खोबरं बारीक करायचे, आलं चिरायचंय, कोथिंबीर चिरायचे, मग बनणार मसाला. असा विषय आहे. मग आता चला. पाऊस तर लय पडतो या. गावाला जा म्हणती तर तू जाईना झालाय, म्हणजे पोचलाय बरं का गावी. आईला फोन केला होता म्हणूनच मी आज. तर परवापासून पाऊस चालू आहे म्हटली. सगळ्या घराच्या भोवतनं म्हणजे पाणी साठलंय, म्हणजे पाऊस पोचलाय आमच्या सातारला. आता आमच्या म्हणजे आपल्याला बरं का. तर बघा माझा ट्युशनला पाऊस तर बघा. लय पाऊस आहे. पप्पा गेले त्याचे सोडायला, घरी होतं ना. हे भाव आलेत बघा सामान घेऊ. ते मला म्हटले बिल काढा. पाऊस पडतोय का, बिलाचं काय झालं या. आता काय लय हसली बाय मी. असू द्या व्हॉट्सअपला पाठवलंय ते भाऊंनी. किती झाले. बरं आहे ना लय. नमक है, देवता के पोहे, गेहूँ है, ज्वारी, कंपोस्ट. बघा कुठं उभं राहिलं, गुन्ह्याला खराबला आला. बघा किती पाऊस आहे, लोडच भरलं पाणीने. बघा बॅग पुढे घेऊन बाबा, बॅग पुढे घेऊन चलता, बॅग पुढे जाऊन चला. तर इथे बघा आता मी बनवलंय लसूण खोबरं. एकदम 15 दिवसाचं बनवत असते, तर तुम्हाला दाखवते. या आधी बघा खोबरं बारीक केलं मी. पुढे ना गुंड बघा. या आधी खोबरं बारीक केलंय, नंतर हे आलं लसूण आणि कोथिंबीर एकत्र. आणि हे काय करायचं आता, ह्याचा असा एक जीव करायचा. जीव करायचं, एक जीव करायचा रे, म्हणजे असं काय करायचं, मिक्स करायचं असं. त्याच्यात आपण पाण्याचा याचा अजिबात वापर करत नाही. 15 दिवस हवे असं लसूण खोबरं आपलं हे फ्रीजला राहतं बरं का. काय कांड केला गुन्हे पप्पा.
काय पण नाही. मोबाईल हलवलास तर बघा आपलं लसूण खोबरं आता मी ह्या डब्यात भरते आपला लसूण खोबऱ्याचा डबा बघा. कारण मला ते कसं आहे माझं, मला ती खेळत बसावं आवडत नाही. कूटसुद्धा मी 15 दिवसाचा बघा फ्रीजमध्ये डबाच आहे माझा गोलवाला. स्वयंपाकाला म्हणजे कसं हे राहू दे. आता आपल्याला चिकन वापरात टाकायचे ना, हो. ते खोबरून टाकू आपण त्याच्यात नाही का. आता अजून आता हे बारीक करायचं आहे मला. हे आपल्या चिकनसाठी कांदा आणि टोमॅटो मी भाजून घेतलाय आधी. आता टाकते बघा चिकन वापरलं. बघ इथं चिकन आहे. धुवून ठेवलंय बघा चिकन. ते चिकन आहे. धुवून ठेवले बाळा. आता टाकायचे वापरत. आता हे नंतर फिरवते मी. आता टाकते वापरत आहे ना. तर इथं टोपात बघा मी कांदा टाकलाय. आता त्याच्यात घेते तेल टाकून. मी काय करते कांदा जास्त घालते बघा वापरायला. तेल पडले कमी जरा मी तेल घेते ना. हे कांदा काय जास्त घालते तर मग त्याचं कारण सांगते. कारण माझ्या गुंडूला मी जरा ना त्याला आवडतं आळणी खायला. त्याच्या पप्पांना तर हा देणार आहे बघा. बाहेरनं म्हटलं तर मला पण आळणी दे. अजून लेडी नाहीये. कांदा जास्त घालायचा म्हणजे काय होतंय सूप जरा नाही का चांगलं होतं. हो. माझ्या लेकाला सगळं माहिती. माझा जो काही दिवसांनी जेवण बनवणार काय कोणी. हा. आणि मेन म्हणजे मी त्याला शिकवणार आहे बरं का. म्हणजे तुम्ही म्हणा शिक्षण तर असणारच आहे त्याचा काही विषय नसणार आहे. तर त्याच्याबरोबर थोडंफार तरी आपलं आलंच पाहिजे जेवण नाही का. त्याच्यामुळे मी शिकवणार आहे त्याला. आता वास यायला लागलं. हो पण अजून मी माझी लहान आहे बरं का. भाजायचं भिजायचं घेते असं मी त्याला अजून काही म्हणजे गॅस सुद्धा कधी सांगत नव्हती. पण आता जरा गॅस सांगते त्याला बंद कर. कुकरची शिट्टी झाली की नाही का. मी जर काय काम करत असेल ना तर त्याला सांगते मी की बाळा गॅस बंद. आता बघा अशा चिकन आता आपला टाकत कांदा आहे. पचलाय. आता मी पाणी काढू दे बाबा. मला नाही पाणी. कांदा पचलाय आता. झालंय बघा आता चांगलं मी मिक्स केलं. आता होणार आहे आमच्या पाण्यावर शिजून घेणार आहे मी त्याला. चिकन काय शिजाय 10-15 मिनिटं लई झाली. तोपर्यंत आता ही 4 भांडे ती घासते. ओहो ओहो गॅस ओहो. आता आपण याच्यात तेल टाकून घेऊया बघा. आपल्याला चिकन बनवायचे सुक्कं. तिकडे पातळ बनवले मी ते काय नाही दाखवलं. हे बघा इथे चिकन आहे. ठेवते. हे बघा हे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट आहे भाजून घेतलेली. पण थोडंच घेतले मला काय आवडत नाही. आणि लसूण खोबरं आहे आपलं. आलं लसूण हे सगळंच त्याच्यात. पचलंय का बघू द्या मला. पचलं. बंद कर बाळा. मसाला भाजलाय बघा आता. चांगलाच भाजलाय. त्याच्यात आपले लाल तिखट घरचं काश्मीरी लाल तिखट हे चिकन एव्हरेस्ट मसाला आणि थोडंसं मीठ घेतले कारण अळणी आहे त्याच्यामुळं. काही पण जरा चांगलं भाजून घेते बघा. माझं पूर्व इकडं तिकडं कॅमेरा फिरवतोय. कॅमेरामॅन बनले होते एक नंबर आहे ना कोणी. हां थांबव जरा. तर आता आपला मसाल्याचा टोप होता ना
थोडंसं त्याच्यात मी आता पाणी टाकणार आहे बघा. काकणली टेस्ट येईल. टेस्ट नाही, मसाला म्हणजे चांगला भाजला जातो. ते पाणी व्यवस्थितपर्यंत आपण जरा भाजून घ्यायचं. काय करतोय तू? पचलाय बघा आता आपला मसाला चांगला. तेल सोडलंय, दिसतंय का तुम्हाला? हो. तर त्याच्यात मी चिकन टाकून घेते बघा आपलं. गॅस मी आता बघा एकदम बारीक केलाय बरं का. एवढ्या वेळ एकदम फुलच होता. आता हे घेणार आहे जरा, त्याच्यात मसालाही झाला पाहिजे. ठसकाय लागलं काय? बरं आता जरा 5 मिनिटं ना मी असं जरा वापरून घेणार आहे बघा. बघा आता आपलं चिकन वरण दाखव. त्याच्यात आता घेते बघा मी कोथिंबीर टाकून. आणि आता असं झाकून ठेवणार आहे बरं का मी. बघा आपलं चिकन झाले तयार. इथं पातळ बनवले रस्सा आणि हे सुकं. कसं आहे, एक नंबर दिसतंय का ना. चला तर या सगळेजण जेवायला आम्ही बसलोय. जेवायला बघा इथे आपलं हे चिकन, इथे माझी बसली गुन्नी, तिकडे आहेत गुन्नूचे पप्पा आणि हे माझं ताट. कसं आहे कट, कसं आहे बाय, कटाशिवाय आपल्याला जमत नाही. तुम्ही म्हणाल तर जमणार नाही कटाशिवाय. तर या जेवायला मी सुकं कसं झालं तुम्हाला खाऊन दाखवतो. मुलीला बघत झालंय छान म्हणते ना तिकडं. तुम्हाला दिसणार का तिकडं छान म्हणलेलं? खरंच झालं. बरं आम्ही लाफ्टर शेप लावले बरं का. त्याच्यामुळं जोरात आहे. तर चला घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला गुन्नी बाय कर.